मैं ट्रिप के लिए निकला हूँ, तुम लोग को प्लेटफॉर्म जाके बता दो, या तो फिर प्लेटफॉर्म से उतर के बता दो कि किधर जा रहा हो, क्या करने जा रहा हो, कितने पे जा रहा हो, सब कुछ बता दो। अभी शाम के बजे 6:30 अभी निकल रहा हूँ ट्रेन पकड़ने के लिए। तर हा प्रवास माझा आयुष्याचा दुसरा प्रवास आहे. पहिल्यांदा मी एकटा गोवाला गुजरातला गेलेलो. हा दुसऱ्यांदा मी एकटा इकडे आलोय. मी 7:15 दिवा पकडली होती, 9:10 पोहोचलोय मी दिवाला. आता इथून आपल्याला जायचंय सोलापूर. डे 1 मध्ये तुम्हाला काही माहित नाही पडणार, डे 1 असंच जाणार. डे 2 मध्ये कळणार आहे की कुठे जातोय, काय जातोय, त्याच्याच थंबनेल भेटणार, तिकडे कळणार तुम्हाला. डे 1 मध्ये काहीच कळणार नाही. आता दिवा आलाय, आता माझा मित्र येणार मला पिकअप करायला. त्याच्या घरी जायचं, आराम करायचं आणि मग आपण जाऊया काहीतरी वेगळंच करतोय यावेळी. बघूया कसं होतं, काय होतं. एकटा प्रवास करण्याचं आनंद खूप असतो, पण भीती पण तेवढीच असते की पहिल्यांदा जातोय, पहिल्यांदा करतोय. तर हा दुसऱ्यांदा आहे, तर एवढी भीती नाही. पहिल्यांदा केलं मग काय भीती नाही वाटत. आनंद होतो आणि वाईट पण वाटतं, कारण की मित्र असतात तर मस्ती असते, शिव्या असते, बोलणं असतं, टाइमपास होऊन जातो. आता मी किती 3-4 तास आलो, फुल बोर होऊन आलो, गाणे वाणे ऐकून आलो. बघा इयरफोन घातला, बॅग मध्ये ठेवला. क्रमांक 2 वर आले. हम लोग का फाइनली 9:55 को हम लोग निकल चुके. अभी जाते थोड़ा रेस्ट वेस्ट करते, फिर आराम से निकलेंगे. तब तक थोड़ा फोन भी चार्ज कर लिए. पूरा 2-3 घंटा टाइम पास किया ट्रेन में, मैं फोन से ही. इसके मुझे लोकेशन इधर का उधर कर दिया, मतलब मोटी ने. मैं जा रहा था, मैं प्रॉपर द लास्ट पे था, मैं जजगीर साइड पे था. जजगीर नहीं, मैं विरार साइड पे था. उसको बोला मैं 5 नंबर पे विरार साइड पे, लेकिन उसने फिर भी मेरे को जजगीर साइड पे बुलाया. फिर उसकी माँ मेरे को चिल्ला रही, मेरे को गाली दे रही, उसको भी गाली दे रही. फिर सब तो ठीक है. अभी हम लोग आए गाड़ी में. अभी यहाँ से उसकी मामी को लेने जाना है, तो उसकी मामी को लेने के लिए यहाँ से 45 किलोमीटर और 2 घंटा, मतलब अभी 10 बज रहे हैं, 12 बजे तक पहुंचेंगे. और फिलहाल मैं खा रहा हूँ यहाँ पे चाइनीज गाड़ी में. आंटी और मोटी गया शॉपिंग करने के लिए, मतलब यहाँ पे मंगलवार मार्केट लगा तो कुछ शॉपिंग करने आ रहे. तब तक मैं खा लेता हूँ, इन लोग आए थे तब तक. और गुलाब जामुन भी है, चाइनीज के साथ गुलाब जामुन भी लेके रखे हैं. देखते हैं. अभी तो पूरा ट्रिप बाकी, बहुत बड़ा ट्रिप है. मैं आपको डेज डिस्क्लोज नहीं करूंगा अभी भी. मैं सेकंड डे पे नहीं करता कितना है क्या है, लेकिन मजा आने वाला है, मेरे को ऐसा लग रहा है. फर्स्ट डे पे तो अपन खाली ट्रैवलिंग और यहाँ वहाँ पहुंचने पे ही. सेकंड डे का बहुत इंपॉर्टेंट डे, और उसका थंबनेल से आपको समझ में आ जाएगा. मैं अभी भी बताऊंगा नहीं, और वीडियो चालू कर दूंगा सेकंड डे का, तभी भी नहीं बताऊँ. ओके तो गाइस, अभी बज 10:30. इन लोग दोनों आए नहीं, शॉपिंग चालू इन लोग का. और मैंने खाना खा लिया. मेरे को उसमें से मेरे को क्या अच्छा लगा, लॉलीपॉप ठीक था, और साथ में कुछ तो चिकन चिली जैसा था, वो भी ठीक था. लेकिन नूडल्स बहुत बकवास लग रहा था, या फिर उसका ऑयल खराब था, पता नहीं मेरे को, या फिर वो प्लास्टिक गलत रैप किया था इसके लिए खराब लग रहा था. बाकी जो मेरे को सही लग रहा था वो मेरे को था गुलाब जामुन. लेकिन उसमें भी उसने एक गंदा कर दिया कि भाई गुलाब जामुन बनाते बनाते उसके अंदर बीच में इतना बड़ा इलायची कौन डालता है भाई. इलायची के टुकड़े डालते, पूरा इलायची नहीं डालते, वो वर्स्ट कर दिया. लेकिन गुलाब जामुन का टेस्ट अच्छा और बहुत ज्यादा स्वीट नहीं है. 10:30 हुए, इन लोग आए नहीं अभी तक. देखते कब तक निकलने का. इन लोग शॉपिंग करके आए तो निकले. अगर इन लोग 11 तक आए तो अपन 1 बजे तक पहुंचेंगे. 1 बजे तक मामी को लिया, वहां पे इन लोग जाके कुछ करने वाले, वहां से करते करते फिर निकलते मतलब 2-3 तो बज ही जाएगा. मतलब सुबह हम लोग आराम से 10-11 बजे तक पहुंच ही जाएंगे. देखते. अभी हम लोग आए हैं मोटी के एक मामी के घर पे, और ये अपना गोबला देखो, कब से गुलाब जामुन में क्या ढूंढ के खा रहा है क्या पता. अरे गोबला क्या ढूंढ रहा है, क्या ढूंढ रहा है, बोल ही नहीं रही. लेकिन अच्छी बात क्या मालूम है, इसने आते ही मेरे को एक बाइट खिलाया इसने, ये अच्छी बात है. अरे हैप्पी बर्थडे. अरे आज 20 तारीख इसका बर्थडे भी है, आज मोटी का बर्थडे. हाँ दीदी, थोड़ी सी चाय दे दो. चाय पिएगा? दे दो थोड़ी सी. ये लोग क्या अलमारी में बोल रहे हैं, जब तक थोड़ा सा हैप्पी बर्थडे, चाय. हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे. थैंक यू. अभी बज रहे सुबह के 4:11. हम लोग फिर से सीएनजी पंप पे. अभी यहाँ पे प्रॉब्लम क्या मालूम है, आंटी को और मेरे को उल्टी का प्रॉब्लम है, लेकिन मैं इतना टाइम से इसके साथ कार में हूँ तो मेरा उल्टी का बंद हो गया अभी. ये बहुत अच्छी बात है. अभी हम लोग को दिखा रहा है, मी विसरलो मराठीमध्ये बोलायचं. मराठी हिंदी दोन्ही ब्लॉग आहेत. आता आम्हीच 4 तास अजून उरलंय.
काय 4 तास अजून उरले आणि कारने जातोय मी. मेन तर तेच आहे. पहिले एकदा सीएनजी झाला, 2दा सीएनजी झाले. 4 वाजले तर आता बघूया कितीपर्यंत पोहोचतो आम्ही. सकाळी 9चं टायमिंग आहे, पण एवढं जर अजून एकदा पेट्रोल सीएनजी भरावं लागेल तर मग आपण पोचताना सकाळचे 10 ते 11 वाजणारच आहे. झोप येत नाहीये, भूक लागली नाही आणि थोडा ऍसिडिटी जरा झालं आणि माझी तब्येत खूप खराब आहे. इतकी दिवसांनी, इतकी महिन्यानी जी तब्येत खराब आहे. आणि आज सकाळपासून म्हणजे काल सकाळपासून मला उलटी पण होत आहे, उलटीसारखं पण होत आहे. तर ते पण नाही, काय चांगलं वाटत नाही. तर आता आम्ही पुणे लोणावळा एकविरा क्रॉस केलंय आणि मग इकडे थांबलोय सीएनजी साठी. आता बघूया कधीपर्यंत पोहोचेल. हम लोग ना ऑलमोस्ट 200 किलोमीटर क्रॉस कर लिया है. और मेरे को आता कसं ना, की मला गाडीची सवय नव्हती. मला गाडीमध्ये प्रवास कोणी फोकटमध्ये बोललं असतं ना तर मी नाहीच बोलायचो पहिले, कारण की मला वॉमिटिंगचं एवढं त्रास होतं. आणि आता मी वॉमिटिंग एवढं चांगलं कंट्रोल झालंय ना, गाडीमध्ये राहून झोपून गाडीमध्येच जगतो याच्यासोबत. तर म्हणून मला सवय झाली. आता या प्रवासासाठी मी म्हणूनच होकार दिला की कारण की मला उलटी नाही होणार, मी ओकणार नाही. आणि तसंच झालं की आता 200 किलोमीटर झालीत आणि मला ओकायला एकदा पण नाही आलं आणि मस्त बसून चाललोय. झोप पण येत नाही मला. आता बघूया 2 तास अजून आहे, म्हणजे 4 तास अजून आहे. झोपूया. जेवायचं काय नाही, थोडं ऍसिडिटी वाटतं, जडजड वाटतं, कारण की काल सकाळपासून वॉमिटिंग सारखं होतंय. तर काहीतरी सोडा वडा पिऊया किंवा लस्सी पिऊया, छास किंवा लस्सी पिऊया. काय नाश्ता इन लोग करने बैठे तो मैंने किया नहीं. मेरे को नहीं खाना था क्योंकि खाऊंगा तो प्रेशर लग गया. और मेरे को खाना है तो फिर दाल खिचड़ी खाई. अभी कितना 220 280 नहीं 230 किलोमीटर बाकी है. तो उधर जाके या फिर बीच में कहीं पे खाएंगे. 280 बाकी है, तो बीच में कहीं पे खाएंगे. और वॉशरूम रहेगा वहीं पे खाएंगे, क्योंकि खाएंगे तो प्रेशर आएगा, इसके लिए मैं कुछ खाया नहीं. गाइस, किसके अंदर की चुल है ना, जिसको पूरे दिन भर सोना नहीं है और पूरी रात भर ड्राइव करना है, कल्याण है फिर उसका. ये ना पुणे में वेदर मस्त है, बहुत प्लेजेंट वेदर है. हवा मस्त आ रहा है. मुंबई से गर्म नहीं हो रहा, बहुत प्यारा ठंडा ठंडा मौसम है. चलो गुजरात. तर कशा भावांनो आणि बहिणींनो, कशात बायको. मी इंट्रो द्यायचंच विसरलो. मी व्हिडिओ चालू केला, इंट्रोच नाही दिला. तर हा व्लॉग सोलापूरसाठी. आणि आता मी पेट्रोल पंपला आहे, 7:30 वाजले. नाश्ता करून थांबलोय. आता बघूया आपण थांबलो तर आहे वो. आता वॉशरूम साठी नाश्ता करू. नाश्ता केले लोकांनी, मी नाही गेले, मला नाही करायचं. आता मी इथून निघतो. मी 7:30 वाजले पेट्रोलला थांबलो वॉशरूम साठी. तुम्ही बघू शकता की वॉशरूम करताय ते. इंट्रो मी दिलं नव्हतं, ते आठवण आलं मला मध्येच. आणि खूप झोप येते, खूप म्हणजे खूप खूप भयंकर झोप येते. अजून बोलतोय की तू 11-11:30 पर्यंत पोहोचणार म्हणून, असं बोलतोय. 450 किलोमीटर आणि एवढी चांगली झोप येतोय ना, एवढी चांगली झोप येते ना. आणि बाहेरचं जो वातावरण आहे ना, एकदम माती उत्तम झालं, एकदम गार थंड, जसं गावात असतो ना, एकदम गार थंड, एकदम गोड छान तसं झालंय. तर झोप पण चांगली आहे. अजून 2 ते 3 तास मग घरी जाऊन आरामात एकदम सुकून, एकदम मन मोकळा करून झोपू शकतो आम्ही. घरी पोहोचूया, डायरेक्ट झोपूया, नाही तर आंघोळ करून झोपूया. इथं काय नाश्ता केलेला आहे, कारण की भीती वाटते की नाश्ता जर केलेला फ्रेशर लागले भेटते जातात. मग बाथरूम काय भेटते, इकडे काय भेटत नाही पुण्यामध्ये, ते शॉर्ट होतंय. चला भेटूया कुठे थांबलो तर.
ऑलमोस्ट आता 30 ते 40 किलोमीटर उरलेत आणि सीएनजी फुल काटेवर आलेले. आमच्या दोघांचेच फाटले होते की बाबा कसं होणार काय होणार, आणि पाठ टाकडले. बाकी तर काय नाही, उत्तम चालू. उलटी काय झाली ना, उलटीसारखं वाटल्यानं झोपलो पण थोडाफार. पण पाठ खूप घाण दुखते, म्हणजे दोन्ही कमर दुखते, कोण दाबायला पण नाही, चेपून द्यायला पण कोण नाही, खूप दुखतंय. बघूया कधीपर्यंत पोहोचू. झोपायचं घरी जाऊन, मस्त आंघोळ करायला भेटलं तर आंघोळ करू, नाही तर डायरेक्ट झोपूया. भूक तर लागली आहे, बघूया काय होतं ते. मी माझ्यासाठी थम्सअप घेतला आणि 2 वेफर टाइमपाससाठी, आणि थर्मोस घेऊन आलो, धुतलं इकडेच पाणी घेऊन, आणि आता चाय बनवून घेतो. अर्ध थर्मोस, अर्ध किंवा अर्ध्यापेक्षा जास्ती भरून घेणार, कारण की मोठीच्या आईला पियायचं चाय, आणि मावशी काय मामी पण पिते, तर मामीला मी ताई बोलतो, दीदी बोलतो, तर तिला पण प्यायचं. हे मी आता करतोय, मला करेन की ना जडण होतं, छातीमध्ये जडजड होतंय, म्हणून मी हे पितोय. आणि हे वेफर टाइमपास साठी, कारण की काय खाल्लं नाही, पोट रिकामा झाल्यावर. आणि सीएनजी पंप वरती लाईट गेली आहे, तर वाट बघतोय ते लोक, आणि म्हणून मी इकडे चाय बनवून घेतोय. काहीतरी मोरिया चिप्स क्वांटिटी खूप कमी आहे. आता या मोरिया चिप्स मध्ये कसं आहे ना, की 100 ग्रामच आहे, आपल्या इकडे भेटतं 200-250 ग्राम. आता घेतले चाकोतेच मूग दाल, बघूया त्याच्यात क्वांटिटी किती. 15 ग्राम लिहिलं, आपल्याकडे 30 ग्राम ते 40 ग्राम. हाफ पैकेट, आपल्या इकडे पेक्षा जास्ती नाही, कमीच है. ये देखो गाइस, जिम्मेदार नागरिक के तौर पे कचरे में डस्टबिन फेंक रहा हूँ, इधर उधर रास्ते में नहीं. निसर्ग को खराब नहीं कर रहा, गांव आए शहर आए अच्छे से रख रहे. सीएनजी ने आजची दशा केली, वाट लावली. आता वाजले 12. पहिले सीएनजी पंपला बोलत होतो 2 वाजेपर्यंत लाईट येणार मग भेटणार, आणि आम्हाला आता पुढे आलो तर इकडे एवढी मोठी रांग आहेत, एवढी मोठी लाईन आहेत, कमीत कमी 1-1.5 तरी वाजणारच. आणि घरी पोचता पोचता आम्हाला वाटतो 3-3:30 पर्यंत होऊन जाईल. कधी झोपायला भेटतोय आणि कधी आंघोळ करायला भेटतं. खूप बॉडी चिपचिप झाली. सीएनजी भेटतच नाही, सीएनजी भेटत, जिकडे चाललो तिकडे सीएनजी संपलंय, की सीएनजी नाही आहे, सीएनजी संपलंय. अर्धा ठिकाणीवर ते लाईट नाही आहे, इकडे आहे. तर आता बघूया, आपली रांगेत आहे, आम्ही लाईन लावली, किती वेळ लागेल काय लागेल ते बघूया. अडीच वाजता पोहोचले फायनली. हाच घर आहे, बघूया घर किती मोठं कसं काय आहे ते. 3-3, 4-4 BHK किधर है, रूम किधर हाय भाई, बनाई नहीं रूम के लिए. रूम तो ना मांगता, बाजू लगे छपरे पे जाके सो सकते, उसका सही है थोड़ा. तो 4 बजे मैं नहा धो के फ्रेश हो गया, ये नहा धो के खा पी के फ्रेश हो गया, सो गया. और मैं अभी खाने जा रहा हूँ, सोच रहा हूँ खाऊं कि नहीं खाऊं. मेरे को नींद तो नहीं आ रहा, नींद गाड़ी में बहुत आ रहा था, अगर फिर सोने का दिल नहीं कर रहा, तो मैं टेरेस पे बैठूंगा या तो कुछ और करूंगा, या तो फिर फोन चार्ज करने में रख दूंगा और साइलेंटली बैठ जाऊंगा. आता झाले 4:12. मी जेवून उठलो, आणि जेवणात मी बोलणार होतो, पण तो मुलगा बघितला, लहान मुलगा गोबलू माझा, तर तो तिकडे मोबाईल बघत होता, त्याचा आवाज येत होता, म्हणून तिकडे बोललो नाही जेवणात. तर काय होतं, खिचडी होती, डाळ होती, आणि ठेचा होतं, आणि लोणचं होतं, आणि अप्रतिम होतं, चव 1 नंबर होतं. ठेचा मी पहिल्यांदा सुक्क खाल्लंय, नाहीतर मी ओलच ठेचा खाल्लं होतं. आता ताई बोलते झोपून जा, आणि मला झोप आली नाही, तरी पण प्रयत्न करतो, कारण की रात्री जगायचं आणि कुठे फिरायला जायला झालं तर आपल्याला जोश असलं असतं अंगात, आणि शुद्धी असली पाहिजे, झोप नाही लागली पाहिजे परत. तर मी झोपायचा प्रयत्न करतो, फोन चार्जिंगला टाकतो, फोन चार्जिंग नाही, आणि झोपायचा प्रयत्न करतो. झोप नाही आली की इकडे तिकडे फिरणार, आणि काय दिसलं चांगलं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार. 7:50ला
मी आणि मोठी आम्ही दोघे उठलात. मी तुम्हाला एक सीन दाखवतो. म्हणजे माझी तब्येत आहे ना दिवसानुदिवस खूप खराब होत चालली. 2026 जेव्हापासून चालू झाले ना, माझं इतकी वर्षांनी जे अवस्था नाही झालेली ना, या 2026 मध्ये माझी खूप वाट लागली. खूप म्हणजे खूप वाट लागली. तर आता मी दाखवतो तुम्हाला काय झालं माझ्यासोबत. मला झोप आली नव्हती, मला काहीच झालं नव्हतं, मी बरोबर होतो. मी असं ताटात जेवतोय आणि असं झालं मला, असं डायरेक्टली मी पडतोय असं झालं मला. असं मी परत केलं एकदा आणि परत असं झालं आणि डुलकी नाही लागली. मला माहित डुलकी नाही लागली, मला झोप नाही आली. कारण की मी झोपायला गेलो ना, मला झोपच नाही लागली. 1-1.5 तास तर माझा जो बॉडीचा त्रास आहे, ते त्रासमुळे मी इकडे तिकडे मारत होतो, भोगत होतो आणि मग मला कुठे जाऊन झोप लागली असं बोलू शकतात. पण लगेच उठलोही मी. तर झोप तर लागलच नव्हती आणि मी मोबाईलवर बघत होतो. पण मी तुम्हाला सांगतो, माझी अवस्था जी खूप घाण चालू आहे आणि खूप वाईट होत, खूप अवस्था लागत चालली माझी हेल्थची. माझी तब्येत खराब होत चालली. समजतं, मी जेवतो आणि असं पडतो आणि मी कसं कंट्रोल करतो माहित आहे. एवढ्या लोकांमध्ये माझ्या बॉडीला स्वतःला कंट्रोल करणं खूप कठीण असतं. ब्लॅकआउट होऊन जाणं माझ्यासोबत खूप त्रास चालू आहे, खूप त्रास. 2026 चालू झाला ना, खूप वाईट जातोय माझा 2026. खूप वाट लागते, खूप त्रास होतोय, खूप अवस्था होती माझी. स्वतःसाठी स्वयंपाक बनवतोय, आम्ही चिकन बनवतोय. तर मी याला कांदा टमाटर कापून देतोय, कारण की लोक मटण खातात, तर आम्ही दोघं मटण नाही खाणार बोललं. मला काय त्रास नाही, पण मी याच्यासाठी नाही बोललो, तर याच्यासोबत आम्ही चिकन खाणार आहे. आय टेल यू गाईज, मी तुम्ही सगळ्या भावांना आणि बहिणींना सगळ्यांना सांगतोय, माझे सगळे भावकींना सांगतोय की माझी तब्येत दिवसात खूप खराब होत चालली. हा जो चेहऱ्यावर हसरा चेहरा आहे, जो चेहऱ्यावर निखार आहे, जो हसी आहे, सगळं खोटं पण आहे. बाकी माझी तब्येत खूप खराब होत चालली, खूप दिवस खराब होत चालली. 2026 चालू झालं ना, तेव्हापासून माझे 26.5 लागलेत असं बोलू शकतात. खूप म्हणजे शारीरिक प्रमाणे पण माझी अवस्था खराब झाली, मानसिक प्रमाणे पण आणि आतून पण, म्हणजे इमोशनली, मेंटली बोलू शकता, स्पिरिच्युअली बोलू शकता. खूप तब्येत खराब आहे माझी, खूप अवस्था, खूप वाट लागली. आता मी कसं स्वतःला सांभाळून ठेवलं ते मलाच माहिती. तुम्हाला सगळ्यांना बोलतोय, बायको तुम्हालाही बोलतोय की बाबा मग माझ्यावर ब्लेम नको मला. मी भावकींना पण सगळ्यांना बोलतोय, मित्रांना पण बोलतोय, मला ब्लेम नको, मला हे नको की मी बोललो ना, मी काय केलं नाही. मी पहिलेच सांगून ठेवतोय. एक आदमी के अंदर कितना प्यार है वो इसी पता चलता है कि बच्चा कितना प्यार करता है. ये भोपला देखो, मैं भोपले को इतना मजा आ रहा है वैसे देखो, देख आया भोपला. क्या है तू मेरा भोपला है, तू मेरा क्या भोपला है तू. बुलावा नहीं है. कितना प्यार है ना मेरे अंदर. ये सिर्फ बच्चे और जानवर जानते हैं, और मेरे पास बच्चे और जानवर बहुत जल्दी अट्रैक्ट हो जाते हैं. खाना बना रहे, बनाने दे रहे. एटीट्यूड पीटीट्यूड आयु नहीं टैटू. मैं इधर खाना बना रहा हूँ और बहुत डिस्टर्ब किया जा रहा है, बार आए जा रहे, बार खेले जा रहे मेरे साथ. और हम लोग उसकी भाषा में बातें कर रहे हैं, आबुडू भाषा में बातें कर रहा हूँ. भावांनो, बहिणींनो, बायको, मित्रांनो, की मी विसरून जातो हा ब्लॉग मराठीमध्ये, कारण की कसं आहे ना, माझा पहिलेचा जो चॅनल होता ना, तो मी हिंदीमध्ये करायचो. आता मला सवय झाली की, आणि मी किती माझं डोकं नाही चालत, मी बोललो ना तब्येत खूप खराब चालली, तर समजत नाही ते कुठल्या भाषेमध्ये ब्लॉग करतोय मी. आणि माझ्यात एवढं प्रेम आहे ना, की माझ्यासोबत कोणी कम्फर्टेबल होतो. म्हातारा पण कम्फर्टेबल होतो, मस्ती करतो, लहान पोरं पण कम्फर्टेबल होतो, मस्ती करतो, आणि माझ्यासारखं वयस्कर माणूस पण मस्ती करतो, आणि असं छोटू पण मस्ती करतो. सगळ्यांना आनंद वाटतो माझे येतो, आणि सगळे एन्जॉय करतात माझी कंपनी. सगळ्यांना खूप चांगलं वाटतं. बाई असो, मुलगी असो, छोटी मुलगी असो, मोठी मुलगी असो, सगळ्यांना खूप चांगलं वाटतं. माझी संगत, माझं साथ खूप चांगलं वाटतं, कारण की माझं वागणं आणि माझं प्रेम एवढं आहे ना, माझ्याकडे लहान पोरं आणि वयस्कर लोक आणि जनावर आपोआप खेचून येतात. एवढं प्रेम आहे माझ्यात. सगळ्यांना माहित पडतं, लहान पोरांना सगळ्यात पहिले माहित पडतं. असं त्यांना खूप प्रेम आहे. फक्त कोणाला ओळखायला यायला पाहिजे, कोणाला समजायला यायला पाहिजे, कोणी वाचला यायला पाहिजे.
वाचायला यायला पाहिजे. कसं आहे ना, मी ओपन बुक सारखे, ओपन पुस्तक सारखे, उघडं पुस्तक सारखे, सगळं समोरच असतं, सगळं समोरच आहे, सगळं बोलणं सगळं क्लिअरलीच असतं, पण समजायला बुद्धिमत्व लागेल आणि अक्कल क्षमता लागेल की बाबा समजेल, बोलेल तर मी काय बोलतोय, मी काय करतोय. कारण की मी बोलतोय ना तर तसंच आहे, एकदम फ्रीली, ओपन माइंडेड, एकदम क्लिअर आणि मी फेस फॉरवर्ड, जे पण आहे तोंडावर बोलतो. तोंडफाट बोलू शकतो आपण, पण फेस फॉरवर्ड चांगलं वाटतं ते. म्हणून मी खूप क्लिअर आहे, म्हणून ना की माझं प्रेम आहे ना, प्रेमाचं फिल्टर नाही. मी उद्या ना सगळं ओपन बुक सारखं प्रेम माझं भरून येतं, असं एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम करतो मी कोणाही वर. जानवर असो, लहान मुलगा असो, माझ्यासारखं वयस्कर असो, की मुलगा असो, मुलगी असो, छोटा मुलगा, छोटा मुलगी, फ्रेंड्स असो, फिमेल फ्रेंड, मेल फ्रेंड, सगळ्यांमध्ये सेम प्रेम, सेम भावना, सगळ्यांमध्ये सेम मेहनत, सेम कष्ट, सगळ्यांसाठी सेमच करतो. फक्त कोणाला समजायला माझ्यासारखं बुद्धिमत्व लागेल की मी किती प्रेम करतो, माझं किती प्रेम आहे आणि किती मी विचार करतो त्यांच्यासाठी. फक्त 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 पुन्हा विचार करावा लागेल की मी किती प्रेम करतो कोणत्यावर. आता हा सीन बघा, हा बंगलो जसं मला बोलून आणलं होतं, हा तसं बंगलो नाही आहे आणि मला बोललं गेलं होतं तर तसं नाही. आणि मी अपेक्षित जे केलं होतं ना ते असं होतं, हे जे समोर आहे ना तसं अपेक्षित केलं होतं, पण तसं नाही निघालं. आम्ही काय बघा कसं रोडवरती आहे आणि असंच आहे, पूर्ण असंच आहे. टोटल 2 रूम आहेत, वरती 2 रूम आहेत, कच्च्या आहेत, बनले नाहीत अजून. मी व्हिडिओमध्ये घेतलाय, आम्ही मस्करी करत होते. मला वाटलं तर हे असं असेल, असं असलं असतं ना अप्रतिम झालं असतं आणि टॅरेसवरती बसून मस्त वाऱ्याच्या मजा घेतली असते, पण तसं नाही. 2026 माझं खूप बेकार झालेलं, खूप. माझी फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल हेल्थ खूप बेकार झाली आणि खूप लागली. असं वाटतं ना, असं वाटतंय की देव आता बोलतोय. मी इतकी वर्षांनी मागत होतो की मला घे, मला वरती घे, मी थकले आणि आता एवढं कष्ट देतोय आणि एवढी माझी फिजिकली, मेंटली, स्पिरिच्युअली हालत केलीत ना की असं वाटतं की तो बोलते की आता वेळ झालं तुझं, कधी पण तुला वरती बोलवणार, तर तू सावध राहा, तू रेडी राहा आणि सगळ्यांना बाय बोलून ठेवतो. सगळ्यांसोबत मी चांगलं वागतोय, सगळं ज्यांच्यासोबत मी भांडलो होतो, चुकून शिव्या घातलं होतं, काही केलं तर चुकलं होतं माझं, सगळ्यांकडून माफी मागून घेतली, सगळ्यांकडून माफी करून घेतले. कारण की कधीही मला जायचं असेल तर माझा वेळ आलाय, मला असं वाटतं. म्हणून खूप माझी अवस्था झाली, खूप वाट लागली माझी, खूप लागलेत. असं वाटतंय अक्षरशः मी बोलतोय, शपथ बोलतोय, असं वाटतंय की आता 1-1.5 महिन्यात माझं दिवस संपणार आणि मी वरती जाणार. एवढी खराब झाली तब्येत माझी, एवढी खराब झाली. कॅमेरामध्ये तुम्हाला नाही दिसणार आणि मी स्पष्ट क्लिअरली नाही बोलत आहे कोणालाही, तुम्हालाही नाही सांगत आहे व्हिडिओमध्ये, पण खूप अवस्था खराब झाली माझी. आता 10 वाजायला आलेत, माझं व्लॉग वरती रडून मग आम्ही चायनीज चटणा घ्यायला आलो. चिकन बनवायला दिलं, मस्त लॉलीपॉप घेतलं आणि टाइमपास करूया मस्त गच्चीवर बसून किंवा बाहेर कुठेतरी बसून. मी आता जे दृश्य पाहताना तुम्हाला दाखवू शकलो असतो ना, कॅमेरा चांगला असला तर, तरी पण बघा चंद्रावरती तो हात सारखं दिसतंय का, तो वादळ आहे, वादळ त्याचं चांद्राचं गाड खेचतो असं वाटतं, गालासोबत खेळतोय, गुलगुलू करतोय चांद्राला, एवढं छान दिसतंय ते. बहिणींनो आणि बायको आणि भाऊ माझे सगळे भावकींनो आणि मित्रांनो, मी जे पण बोललो आणि मैत्रिणींनो, माझे जास्ती नाही आहेत, मी एवढं फ्रेंड्स नाही बनवत, तर मी तुम्हाला एवढं सांगतो की मी जे पण बोललो ना माझं लाईफचं, बॉडीचं बद्दल, ते सगळं खरं आहे. आणि शपथ सांगतो, मला वाटतं माझा वेळ आलाय आणि देव पण मला कितीदा असं संकेत दिलाय की वेळ आलाय माझा. आणि माझी बॉडी आहे ना सतत संकेत देत राहते की झालं, हे पार्ट खराब होत आहे, ते पार्ट खराब होत आहे, इकडे खराब होत आहे, ते होत आहे, आणि मी आजार पडतोय आणि काय ना काय होत राहत आहे. सतत बॉडी हे संकेत देते की वेळ आला तुझं, लवकरच तू वरती येणार आहे. फक्त मला वाटतंय, तर मनात असं वाटतंय की 1-1.5 महिना मग कदाचित मी नाही उरणार. वाजलेत 12 आणि सगळं चटणा खाऊन झालं, म्हणजे स्प्राईट वाईट पिऊन संपवलंय. आणि काय होतं, चिकन लॉलीपॉप होतं आणि ऑमलेट होतं, नॉर्मल ऑमलेट होतं, प्लेन ऑमलेट, कारण की तिखट नाही खाता जास्ती. तर ते खाऊन पिऊन झालं. आता झोपायचा विचार आहे, म्हणजे जेवायचा विचार आहे, पण मी चकना खायला बसलो ना की खादडासारखं खातो, मुखट सारखं खातो, मी पोट भरून खाल्लंय.
पोट भरलाय तर तो जेवायला गेलाय. त्यांनी खूप कमी खाल्लाय तर तो जेवायला गेलाय. तो जेवून आला की मग आम्ही गच्चीवर झोपणार आज. आता बघा हे सीन बघा. इकडे मी हा जो फोन लावला ना तसंच सेम फोन मी माझा लावला होता आणि वारा एवढं चाललं ना की फोन पडला होता खाली आणि आम्ही दोघं आता गच्चीवर झोपणार आहे. बिछाना बघा केवढा मोठा टाकलाय. आम्ही दोघं मस्त गच्चीवर, बाकी फॅमिली खालती झोपणार आहे. आणि बघूया किती वाजले, थांबा सांगून बघतो. 12:30 झाले, 12:36 झाले. झोपायचं आहे आणि उद्याचं काय प्रोग्राम ते उद्याच करणार. आता जर आम्ही झोपायला गेलो तर गुड नाईट मेसेज टाकून गुड नाईट गुड बाय बोलून कट करणार आणि उद्याचं नवीन ब्लॉग चालू होणार. तेव्हा कळणार की इकडे काय आलं, काय काय उद्देश होता, का आलो. चला भेटू. फोन पडला ते नशीब एवढी चांगली ना, गोरिला 5चा डिस्प्ले म्हणून काय झालं नाही. तो फोन जो आपटला होता ना, मला वाटलं की लागले 25,000चे, पण काय झालं नाही. आता तुम्हाला दिसत नाही आता नॉर्मल अँड्रॉइड फोन आहे म्हणून. आता वरती ना हे बघा तारे बघा काय दिसत आहेत. फुल गच्चीवरून एक नंबर अप्रतिम व्ह्यू आहे. आणि झोपलो की काहीच वारा सुटलाय. एवढं चांगलं व्ह्यू आहे, एवढं चांगलं मूड आहे, पण थोडी तब्येत वर खाली येतं म्हणून काही इच्छा होत नाही. झोपूया आता. हा गेम खेळणार आहे तेव्हापर्यंत जाऊया, थोडं रील पाहूया आणि मग झोपायचा प्रयत्न करूया. कारण सकाळी उठून खूप कामं आहेत आपल्याला आणि खूप इम्पॉर्टंट कामं आहेत. ते उद्याच्या ब्लॉगमध्येच करणार आहे तुम्हाला. आज तर मी काहीच सांगणार नाही तुम्हाला कशासाठी आलोय, काय आलोय, काय करणार आहे म्हणून. ह्याच्या पुढे पण खूप सरप्राईजेस आहेत, तर बनून राहू या व्हिडिओमध्ये.